काही अपूर्णांकांची +1चा पॅटर्न असतो. म्हणजे काय बघा, 8 चोक 32 अधिक 1, 6 चोक 24 अधिक 1, 7 चोक 28 अधिक 1, ह्या पॅटर्ननीच प्रश्न येतात. आता ते प्रश्न सेट करणारा तुम्हाला काही पण अपूर्णांक नाही देत, ठीक आहे, तो काहीतरी पॅटर्नने रिपीट करत असतो प्रश्न. ह्या ठिकाणी पॅटर्न काय आला बघा, 8 चोक 32 अधिक 1 म्हणजे काय, अधिक 1चा पॅटर्न आहे, याला म्हटलं तर अधिक 1, बरोबर. आता हा दोन गोष्टी, एक असतो प्रॉपर अपूर्णांक म्हणजे योग्य अपूर्णांक, एक असतो अयोग्य अपूर्णांक, ठीक आहे. आता हा योग्य अपूर्णांक आहे का अयोग्य अपूर्णांक आहे, नीट बघा. यांचे अंश मोठे आहे बघा, अंश मोठे, ज्यांचे अंश मोठे असतात ते अयोग्य अपूर्णांक असतात, ते इम्प्रॉपर असतात. मग हा कोणता नियम झाला, I+1चा. असे किती एकूण बघा नियम कशा असतात, प्रॉपर +1, प्रॉपर -1, इम्प्रॉपर +1, इम्प्रॉपर -1, हे 4 नियम आहे, बरोबर. ह्या 4 नियमापैकी कोणता आला बघा, ऑलरेडी बघा अंश मोठा आहे म्हणजे इम्प्रॉपर, आणि बघा दुप्पट करून, चौपट करून, 5पट करून 1 मिळवला जातोय. एक बघा 8 चोक 32 अधिक 1, 6 चोक 24 अधिक 1, 7 चोक 28 अधिक 1 म्हणजे अधिक 1चा पॅटर्न आहे, म्हणजे I+1चा पॅटर्न आहे हा. मग तुम्ही जर तुम्हाला नियम माहित असले तुम्ही डायरेक्ट हा नियम वापरायचा I+1चा. I+1चा नियम काय असतो बघा, I+1चा नियम काय असतो, नियम काय असतो, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक लहान, उलटा नियम असतो, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक लहान, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा. यांनी काय विचारलंय, खाली दिलेल्यांपैकी सर्वात लहान विचारलाय. नियम काय मग, ज्याचा अंश मोठा तो लहान. या तिघांपैकी बघा यांच्यापैकी कोण लहान येईल, मोठं कोण, यांच्यात अंश कोणाचा मोठा आहे 33चा, तर यांच्यामध्ये हा लहान झाला. चला हे खोडून घ्या, ह्या तिघांपैकी हा लहान झाला. एखादा म्हणाल सर ह्या ठिकाणी बघा ना 9 चोक 36 अधिक 2 झालं, म्हणजे काय, ह्या नियमात हा मॅच नव्हता होत. म्हणून बघा जे नियमात मॅच झाले आपण त्यांच्यात इझिली ओळखू शकतो, इथं नीट ओळखता येत नव्हतं. म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुमचे 4 ऑप्शन होते, ह्या 4 पैकी तुम्हाला हे तर कळालं की ह्या दोघांपैकी काहीतरी माझं उत्तर आहे. यांचं उत्तर काढून तुम्ही तिरका गुणाकार करा का साधा गुणाकार करा, तुम्ही इझिली काढू शकता. यांच्यातला लहान कोणता मोठा कोणता काढून घ्या. मग ह्या ठिकाणी तुम्ही बघा 38 8 करा किंवा 33 7 करा, तुमचं उत्तर तुम्हाला भेटेल. शक्यतो काय येतं बघा, मला वाटतं हे उत्तर आलं पाहिजे, तरी चेक करू. 38 गुणिले 8 केल्यावर किती रे, 8 8 64, 6 गेले, 8 त्रिक 24 आणि 6 30, 9 गुणा 9 त्रिक 27, हातच्या गेले 2, 27 आणि 2 29. यांच्यापैकी मोठं कोण आहे रे, यांच्यात मोठं कोण आहे, हा दिसतोय बघा ना, 8 8 6 गेले, 8 त्रिक 24 आणि 7 30, बरोबर. 7 त्रिक 9 त्रिक 27, 2 गेले, 9 त्रिक 27 आणि 2 29. यांच्यापैकी बघा लहान विचारला, लहान कोण, हा वेगळा, हा लहान दिसतोय, बरोबर, हा लहान दिसतोय, तर उत्तर काय येणार याचं, हा येणार.